शिक्षक महेश भोईर आपण संपर्क साधायचा आणि तसेच जांतराचा खारवा आपण कुठेही जायचं नाहीये कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये खारबावचा अगेन्स्ट खेळणार आहे. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जय दुर्गा क्रिकेट क्लब सुरई आयोजित स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 भव्य दिव्य पर्व दिवस क्रमांक 2 आणि लढत आता आणखीन एक चांगली पाहायला मिळेल. पालिवली संघ खेळेल आणि त्यांचा विपक्षामध्ये वरालदेवी ताडाली हा संघ इन ॲक्शन मध्ये दिसेल. म्हणजे अमोल ठाकूर भाविका इन ॲक्शन मध्ये दिसतील आणि फार मजा येईल या मॅच मध्ये. पालिवली संघ खेळतो आमचे गुणलेखक मित्र अक्षय बर्फी इन ॲक्शन मध्ये दिसतात. त्यांचाही चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तसेच महेश दादा भोईर आपण संपर्क साधायचा लवकरात लवकर. भरोडी हर्षल चौधरी आणि त्यांचा समवेत भाविक बजागे आणि पहिला षटक बॉलर तयार होतात. गणेश पहिला बॉल पहिलाच बॉल वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. ड्राईव्ह करायचं होतं. कव्हरला बॉल फील्ड केला जातो. सिंगल मिळेल. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. लेट कट करण्याचा प्रयत्नही दिसत होता भाविकचा बट बॅटने बॉलचे कॉन्टॅक्ट आले नाही. डॉट बॉल येतो मंचावरती. दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला रोशनदादा वजे साहेब पाहायला मिळतात. मिनी KPL ही कन्सेप्ट आपण पाहिली आहे ऐकली आहे आणि त्या कन्सेप्टचे खऱ्या अर्थाने निर्माते रोशनदादा वजे साहेब मंचावरती आहेत आणि कुठेतरी व्यावसायिक क्षेत्रामध्ये बिझी शेड्यूल आहे. त्या अनुषंगाने ती स्पर्धा आपल्याला फार वेळ पाहायला मिळालं नाहीये बट जसे साहेब फ्री होतील कदाचित मिनी KPL आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. तसेच अक्षयदादा पाटीलही मंचावरती आहेत. आकाश पाटीलही आहेत. सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेतात. गती कमी केली होती बट ते अपीश खेळलं. बॉल दरम्यान डीप कव्हरला भेदत असताना बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. बाउंड्री इथे येते. चांगलाच फटका होता कारण बॅटरचं यासाठी मी कौतुक करेन की मिश्रण केलं होतं. बॉल पडल्यानंतर कमी गतीने आला आणि ते ओळखलं बॅटर हर्षल चौधरीने आणि त्याचा बॅटमधनं हा चौकार. आता फुल लेंथ आहे. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर इथे बॅटर हर्षलने केला. इन बिटवीन सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. भाविक आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. एका धावेच्या साह्याने स्कोर करता 7 धावा फलकावरती 7 ऑन द बोर्ड. काहीशा चर्चा तिथे अंपायर सोबत आपल्याला बॉलर गणेश करताना दिसतात. तर प्रश्न काय असावा त्याची माहिती नंतर आपल्याला मिळेल पण त्या प्रश्नाचं उत्तर देखील तिथे मिळालेलं. गणेश पुन्हा एकदा तयार होतात बॉलिंगसाठी. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झालाय. भाविक ऑन साइडला फटका. फिल्डर येत आहेत. विकेट मिळू शकते आणि मिळेल. कॅच पकडली जाईल. भाविक बजागे अगदी स्वस्तात बाद झाले. धक्का पहिला.
सफलता इथे मिळाली. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आपण स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 प्रेझेंटेड बाय जयदुर्गा क्रिकेट तर मिड ऑफ इनफिल्ड मध्ये लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि बॉल पायांवरती फुल टॉस. इथे जर बॅटचा संपर्कही आला असता तरी कमीत कमी 4 तरी मिळाले असते अमोलला. कुठेतरी बघा ॲज अ बॉलर ना अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉलिंग करणंही महत्त्वाचं होतं. कारण तुम्ही प्रोटेक्शन पूर्णपणे ऑन साईडला घेतलाय. फाईन लेगला कोणताही फिल्डर नाही आणि बॉल तुम्ही पायांवरती टाकताय. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉल यावेळेस जर आपण पाकलं तर स्लॉट मध्ये टाकण्यात आला बट कनेक्शन फारसं चांगलं नव्हतं. काऊ कॉर्नरचे फिल्डर कॅच पकडतील. धक्का आता आणखीन एक तिसरा धक्का इथे लागला टीम ताडालीला. धनाजी पाटील मास ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ऍक्टिव्ह सदस्य फार मेहनती व्यक्तिमत्व.
या क्रीडांगणावरती स्पर्धा असली आणि धनंजय पाटील मास नाही आले असं होणार नाही. त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळणारच आहे, कारण जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जाहीर स्पर्धा होतात, त्या स्पर्धेंना भेट देणं ही त्यांची जिम्मेदारी आहे. एक्झॅक्टली सर्व मॅचेस प्रॉपर सुरू आहेत की नाही, प्रत्येकी गोष्टी योग्य चाललेल्या आहेत की नाही ते पाहणं ही त्यांची जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी ती पार पाडतात. पायावरती फुलटॉस, स्वीपचा फटका, डीप स्क्वेअर लेगला बॉल फील्ड होतोय, सिंगल मिळेल. बॅटर आपण पाहिले प्रणित चौधरी, येत्या क्षणी सिंगल प्रणितने घेतली आहे. धावफलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड 12 धावा धावफलकावरती. बघा अमोल मैदानाच्या आतमध्ये आहे, बट अमोलची बॅट चालणं या पहिल्या सत्रामध्ये महत्वाचं आहे टीम ताडालीसाठी. बॅट चालण्याचा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला अमोल ठाकूरचा. आणि असे फटके हवेत, कारण क्षमता आहे अमोलमध्ये. मोठे फटके तो अगदी सहजरित्या खेळतो आणि षटकारी त्याला. आणखीन एक आलेत आणि कॅच. अमोलचा बॅट मधनं षटकार आला, बट त्यात नंतर अमोललाही आता डगआउटची दिशा इथे दाखवली रोहित सांबरेने. धक्का आणखीन एक. विकेट मिळाली. चला न्यू बॅटर लवकर आपण यायचं. न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता आता आलेत. प्रेम आलाय बॅटिंग करण्याकरिता. धनाजी पाटील मास आपण यांना पाहू शकतात. फार चर्चा संपूर्ण दिवसभरामध्ये सर्वात जास्त बिझी आपल्या धनाजी पाटील मासच दिसतात, कारण काय घडतंय काय बिघडतंय त्याकडे लक्ष त्यांना द्यावं लागतं. फार मोठी जबाबदारी आहे. कदाचित जर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये एमडीचं पद खाली असतं तर ते आपण धनाजी पाटील मजेचा भाग होता. धनाजी दादा आपले सर्वांचे आवडते आहेत. मजा मस्ती सुरू राहील. मॅच कडे आता आपण वळूया. अजित दादा भोईर दादांचे आगमन झाले. दादा या आपण आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच प्रतीक दादा पाटील आणि जीवन दादा पाटील त्यांचे आगमन झालेले. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. इन रेज लागली आहे. बॉल फील्ड केला जातो विकेट किपरच्या माध्यमातून. डॉट बॉल इथे येईल आणि जर आपण पाहिलं तर चांगली सुरुवात दरम्यान केली जात आहे उदय जाधव या बॉलरच्या माध्यमातून. तसेच चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली टीमचा मेंटॉर वैभव भोईरे उपस्थित आहे. दादांनाही विनंती करण या आपण माणसावरती आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि काही चर्चा तिथे सुरू आहेत. रिव्ह्यूची मागणी केली जाते. एक्झॅक्टली अंपायर काय चेक करायचं? व्हाईट बॉल चेक करायचं. ओके. पिचिंग चेक करायची आहे. ओके.
तसेच स्पेशली वैभवदादा भोईर यांनी जयदुर्गा सुरई टीम तसेच अंपायर्स पॅनल आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपले सहर्ष हार्दिक स्वागत असेल. निर्णय अजूनही पेंडिंग आहेत. पिचिंग चेक करायचे की बॉल एक्झॅक्टली पिच कुठे झाला होता. पिचिंग प्रॉपर अंपायर वाईट बॉल असेल. अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक खेळलं. फिल्डर येत आहेत दरम्यान बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदरीत फिल्डर जरूर पोहोचले पण तिथे मिस्टेक झाली आहे. मिसफिल्डच्या जोरावरती या 4 धावा इथे मिळतील आणि धाव फलक आता जाऊन पोहोचला 23 ते 20 धावा धाव फलकावरती. मग एकंदरीत असं वाटलं की बॉल फील्ड केला जाईल बिकॉज काऊ कॉर्नर लॉंग ऑन 2 फिल्डर तिथे होते बट तरी सुद्धा मिस्टेक झाली. बघा ग्राउंड फिल्डिंग कॅचिंग या गोष्टी मित्रांनो फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही 4 ओव्हरची मॅच खेळतात एक एक धाव तुम्हाला वाचवणं गरजेचं. पिकअप स्ट्रोक लाजवाब फटका रिस्कच्या साह्याने बॉलला वळवलं होतं. डीप स्क्वेअर लेगला बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत इथेही जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. धावफलक एका धाबेच्या साह्याने स्कोर कार्ड आता 24 वरती जाऊन पोहोचतोय. बघा ज्या चर्चा आपण करत होतो की फिल्डिंग का महत्त्वाची. 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा 2-2 3-3 एक्स्ट्रा रन्स द्याल तर त्यात नंतर सेकंड इनिंग मध्ये ना निर्णायक क्षणावरती याच रन्स तुम्हाला फार मागात पडतात. त्या अनुषंगाने फिल्डिंग मध्ये जितक्या रन्स वाचवता येतील तसा प्रयत्न तुम्हाला करायचा आणि स्पेशली तर हा प्रयत्न तुम्हाला ठेवायचा की कॅच ड्रॉप झाली नाहीच पाहिजे. कारण ॲज अ टीम आपण पाहिलं तर प्रत्येकी टीम ग्रामीण टीमही रोज सराव प्रत्येकी खेळाडू करत असतो. त्या अनुषंगाने बघा या चुका जेव्हा घडतात ना त्या फार त्या त्रासदायक असतात. राऊंड द विकेट तयार होतोय उदय जाधव. या ओव्हरमध्ये उदयने चांगली बॉलिंग केली आहे बट कुठेतरी फिल्डिंगची साथ मिळायला हवी होती. लॉंग ऑनचे फिल्डर आता येतात. बॉल फील्ड केला जाईल. सिंगल इथेही मिळेल. धावफलक एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता अल्पेश आता जाऊन पोहोचलाय 25. कारण बघा जर तुमचा बॉलर पूर्णपणे मेहनत करतोय सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग करतोय तर ॲज अ फिल्डर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आउटफील्ड मध्ये आपण स्वतःला झोकायचं आहे. कुठेही मिसफील्ड नाही झाली पाहिजे त्याची काळजी एक फिल्डर म्हणून तुम्हाला घ्यायची आहे. फुल लेंथ आहे लॉफ्ट हा षटकार 6. षटकार येतोय. बघा एक मिसफील्ड झाली त्यात नंतर भरपूर साऱ्या गोष्टी इथे बदलल्या. आता पॅन वरती फुल टॉप सिक्सर. सलगचे 2 षटकार इथे आले आणि षटकही समाप्त झाले. धावफलक ठीक जाऊन पोहोचलं 37. काय बॅटिंग करतो बॅटर प्रणित चौधरीचा बॅटमधनं. 1 चौकार 2 षटकार आलेत आणि तशाच इनिंगच्या जोरावरती आता वराल देवी ताडाली टीम एक चांगला टोडलच्या दिशेने वाटचाल करता की अजून 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि यात नंतर जर आपण पाहिलं या मॅच मध्ये जो जिंकेल तो जांताराचा खारबाव टीमचा अगेन्स्ट खेळेल. यात नंतरच्या मॅच मध्ये खारबाव टीमचा दमदार परफॉर्मन्स आपण पाहिला आणि खारबाव गावचं क्रिकेटही आपण उचलून पाहिलं तर फार जास्त खेळाडू या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने आय थिंक 3 टीम्स खारबाव गावामध्ये 5 टीम्स
क्या बात आहे. आधीच्या काळामध्ये 11 गोळा करणं अवघड व्हायचं, पण आजच्या डेटला 5 टीम एका गावामध्ये पाहायला मिळतात. कारण ना बघा, आजच्या डेटला जर आपण पाहिलं तर तुम्ही एखाद्या गावच्या टीमचा सरावही पाहायला जाल तर मला वाटतं की 30 ते 32 जण त्यावेळेलाच असतात. आणि त्या अनुषंगाने इतके संघ पाहायला मिळतात. कारण आपल्या प्रत्येकी खेळाडूला संधी मिळाली पाहिजे, त्या गोष्टीकडेही लक्ष असतो. त्या अनुषंगाने इतके संघ आपल्याला पाहायला मिळतात एका गावामध्ये. बघा, एका गावामध्ये एक संघ असो, 2 संघ असो, किंवा 3, 4 किंवा 5 असो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आपल्या गावाच्या नावासाठी खेळतात आणि त्या गोष्टीला आपल्याला जपायचं आणि ते अनुसरून आपल्याला खेळायचं. टीम्स कितीही बनवा, हरकत नाहीये, सर्वांना संधी मिळायला पण पाहिजे, ती पण गोष्ट महत्वाची आहे. दीपेश, पहिलाच बॉल दीपेशचा गुडलँड स्पॉट वरती टाकला आणि पडल्यानंतर थोडा खाली राखला, ते पाहायला मिळालं. कारण बॅटरने ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, पंच करायचं होतं, बट बॉल थोडा खाली राखला. दॅट्स वाय बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतो. निर्धाव चेंडू महत्वाचा आहे लास्ट ओव्हरमध्ये, कारण इथे विकेट नाही मिळाली हरकत नाही, जास्तीत जास्त डॉट बॉल येणं महत्वाचं आहे. आणि आणखीन एक डॉट बॉल, हेच महत्वाचं आहे. कारण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये जर ॲज अ बॉलर तुमच्यावरती डेथ ओव्हरमध्ये विश्वास दाखवला जातो, तर त्या क्षणाला विकेटपेक्षा जास्त महत्त्व डॉट बॉलचं आहे. आणि 2 डॉट बॉल आलेत, ही फार मोठी उपलब्धी आहे पालिवली टीमसाठी. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. बाउंड्री इथे हवी आहे ताडाली टीमला. बाउंड्रीचा उल्लेख केलाय, हॅमट केलंय, कव्हरला फिल्डर, कॅच पकडली जाईल. 2 निर्धाव, त्यात नंतर विकेट. म्हणजे पहिले 3 चेंडू, एकही रन आली नाहीये आणि प्रणित चौधरी नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच आहेत. धीरज आला बॅटिंग करण्याकरिता, बट पहिल्या 3 चेंडूंवरती ज्याही गोष्टी घडलेल्या आहेत त्या टोचतात टीम ताडालीला. कारण प्रणित ग्राउंडमध्ये आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. कुठेतरी या आधी मी म्हणेन जे बॅटर प्रेम बाद झाले त्यांनी सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायला हवी होती. आता ही पुल करायचं होतं, बॅटचा टोलला लागला, बॉल लॉंग ऑनला गेला, सिंगल इथे घेतली जाईल. कारण मग कधी कधी या गोष्टी ॲज अ बॅटर ना तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे की जर दुसरा एंडला एक असा बॅटर उभा आहे जो वेल सेट बॅटिंग करतोय, ज्याचा बॅटमधनं मोठे फटके आलेत, तर तिथे तुमची जबाबदारी ही बनते की तुम्ही स्ट्राईक रोटेट करा. त्यावेळेला जेव्हा तुम्ही मोठे फटकेसाठी अटेम्प्ट करता आणि जेव्हा निर्धाव येतात ना तेव्हा ते टोचतात. आणि त्याच गोष्टी राहिल्या. कारण प्रणितने मागील षटकामध्ये आपण पाहिलं 1 चौकार 2 षटकार प्रणितचा बॅटमधनं आले, बट आता तो स्ट्रायकिंग एंडवरती जरूर आला, बट 2च चेंडू बाकी आहेत. आणि सलगचा 3रा आलाय प्रणितचा बॅटमधनं. हेच तर मी सांगत होतो की कुठेतरी स्ट्राईक रोटेट करायला हवी होती, बट ते कार्य करायला थोडा उशीर झाला. पण हरकत नाहीये, लेट आहेत बट थेट आहेत. प्रणितचा बॅटमधनं हा षटकार धाव फळक आता जाऊन पोहोचला. 44 धावा फळकावरती रिमेनिंग अजूनही 1 बॉल बाकी आहे. मग आता ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता हा षटकार जो आलाय तो महत्वाचा आहे ताडाली टीमसाठी. 1 चेंडू बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ही त्याच दिशेने चालला. बॅटर आणि अशा प्रकारे इन स्टाईल हे पहिलं सत्र समाप्त केलंय प्रणितने. 50 धावा धावफलकावरती आणि 51 धावांचं एक चांगलं लक्ष सेट केलंय टीम वराल देवी ताडाली टीमने अगेन्स्ट टीम यश 11 पालिवली. बघा 51 धावांचं लक्ष आहे आणि ब्रेक घेण्याची वेळही झालेली आहे. आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. जय दुर्गा क्रिकेट क्लब सुरई आयोजित स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 सेकंड इनिंगला जेव्हा होईल सुरुवात, 51 चेज होतील, डिफेंड होतील, कोण बाजी मारेल, कोण जिंकेल, कोण पुढे जाईल आणि कोण या स्पर्धेच्या बाहेर जाईल ते ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि आवाज पुन्हा एकदा ऐकूया सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. तर आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते.
जीवन पाटील साहेबांची आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. जीवन पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन आयोजन कमिटीच्या मेंबर्स अक्षय पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. जीवन पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती आपल्याला जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई आयोजित बबन शेठ स्मृती चषकामध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता आपला बहुमूल्य वेल साहेबांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जाते. उपदार मायाची उपदान शॉल, त्यानंतर आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये आणखीन एक उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते प्रतीक पाटील यांची आणि प्रतीक पाटील यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जाईल. अक्षय पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. प्रतीक पाटील आपण पाहतोय डॅसिंग अंदाज एक सिनियर क्रिकेटर सूर्य संघाचे आहेत, चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. हे आपण पाहू शकता सन्मान केला जातोय. शॉल अनेक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. तर सन्मानानंतर बोलू आपण सामन्याकडे. अक्षय पाटील आणि आकाश पाटील मोठे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कारण त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. बबन शेठ स्मृती चषक 20-25 आपण पाहतोय. दुपारच्या सत्रानंतर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय जयदुर्गा क्रिकेट क्लब सूर्य आयोजित बबन शेठ स्मृती चषक 20-25 आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये 6वा सामना आपण पाहतोय. वरलदेवी स्पोर्ट्स ताडाली विपक्ष A11 पालिवली या दोन संघामध्ये. ताडाली संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपलीकडे धडकले तर अर्धशतक 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष ठेवलेलं A11 पालिवली या संघासमोर. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ट्रॉफी स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बबन पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय पंडित राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सदानंद पंडित पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या ट्रॉफीज सुरेगावचे उद्योगपती कमलाकर नामदेव वझे यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज वॉशिंग मशीन आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे स्वर्गीय गुरुनाथ शनिवार पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण गुरुनाथ पाटील यांच्याकडून, त्यांचा देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर कूलर आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे स्वर्गीय दत्ता लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ सुरेश दत्ता पाटील यांच्याकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये टी शर्ट आपण आकर्षक पाहतोय. जे टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केले आहेत स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बेडक्या पाटील व अशोक पांडुरंग पाटील यांच्याकडून, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. A11 पालिवली संघासमोरचे लक्ष आहे ते 51 धावांचं. A11 पालिवली संघासमोरचं लक्ष आहे ते 51 धावांचं आणि 51 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतो A11 पालिवली संघाकडून गणेश, नॉन स्ट्रायकर दीपेश, बॉलिंग ट्रॅकवर भाविक बजागे.
पहिला चेंडू इथे मात्र कव्हर पॉइंट रिझन मध्ये जातोय. गणेश ऑफ द मार्क अकाउंट ओपन होते यशोलन पालवले या संघाचं आव्हान ठेवले गेले ते 51 धावांचं. गणेश धावरे यांनी या सिंगलने या संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. एक बारा लेकिन शॉलेट मारा आपण पाहतोय या दीपेश चौधरीने या डॅसिंग अंदाजाने षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. हो किल्ल्या चेंडूला पलटवार करताना गोलंदाज भाविक बजागे. पहिला फलंदाज दीपेश चौधरी हा बाद झालेला या षटकाराने त्यांनी सुरुवात चांगली केली होती मात्र त्या इनिंगचं रूपांतर त्याला मोठ्या इनिंग मध्ये करता आलेलं नाही आणि या निराश मनाने फॅल्यूमध्ये परतताना आपण या स्पर्धेमध्ये या प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ आकर्षक ट्रॉफीज ज्या पाहणार आहोत ज्यांच्या नावाने मित्रांनो ही स्पर्धा पाहतोय स्वर्गीय बबन शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अक्षय बबन पाटील यांच्याकडून या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय पाटील आकाश पाटील आणि त्यांचे मोठे बंधू देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बबन शेठ स्मृती चषक सूर्य 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये या पालोली संघाकडून वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला या संजय चौधरी. इथे कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअरचा फटका. क्षेत्ररक्षक मागे आहेत मात्र चेंडू अडवला जातोय. डीपला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने या संजय चौधरी ज्या संघाचे पॅकर देखील आहेत पालोली संघाचे 2 धावेने स्वतःचं अकाउंट ओपन केलेल्या संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. आयडल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय. जिशेची दुसरी स्पर्धा. पहिली स्पर्धा याच मैदानावर जिशे चॅम्पियन ट्रॉफी ज्या जिशे चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ जयदुर्ग सुरूही राहिलेला आहे. स्विंग अँड मिस ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये सुरक्षित अंतर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. धाव 9 धावा. इथे मात्र आपण पाहतोय चांगला फटका आहे कव्हर रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय या डीप कव्हर रिजनला. 2 धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 11 धावा. जिशेची ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय आणि उद्यापासून तिसऱ्या स्पर्धेला सुरुवात होईल. सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित उपसरपंच चषक 20-25 DD ग्राउंड भिनार या मैदानावर त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. सतीश वागचोरे आणि टीम यांच्या माध्यमातून जेसीची तिसरी स्पर्धा आपण DD ग्राउंड भिनार या मैदानावर पाहणार आहोत. सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित उपसरपंच चषक 20-25 ती स्पर्धा देखील एन्जॉय करायला विसरू नका. त्यानंतर जिशेच्या अनेक स्पर्धा कमिंग सून आहेत दस्तक देत आहेत. ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावर चौठारवा स्पोर्ट्स मानकुली संघाने केलं होतं. ज्या चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ जयदुर्ग सुरूही राहिला होता. न्यूग्रा पिंपळे संघाला अंतिम सामन्यामध्ये पराभूत करून चॅम्पियन ट्रॉफीचं टायटल जयदुर्ग सुरूही संघाने जिंकलं होतं आणि निशान पाटील याचं स्वप्न होतं चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं. ते स्वप्न निशान पाटील आणि त्याच्या सहकार्याने पूर्ण केलं. कारण टॉस अगोदर निशान पाटील यांनी ती प्रतिक्रिया देखील दिली होती. अखेर सुरेकरांचं आणि निशान पाटीलचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. अमोल ठाकूर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे फोर्स केला
गणेश धावड निलकंठ फटका केलेला आहे षटकार अगदी सडकवर कडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टेंबुली येथून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद मनीष आणि मोनिश. हे टेंबुली संघाचे संताजी आणि धनाजी आहेत. जेव्हा नक्कीच ते फील्डमध्ये आउटफील्डमध्ये असतात तेव्हा मात्र कुठल्याही फलंदाजाला धसकी वाढते, कारण त्यांच्या हातातून एकही झेल ड्रॉप होत नाही आणि भरपूर वेळेला आपण पाहतो षटकार देखील अडवतात आणि चौकार देखील अडवतात. अमोल ठाकूर याचं स्वागत गणेश धावडे यांनी या षटकाराने केलेलं आहे. संघाची धावसंख्या 6 ने वाढून होती तर धावपलीवर 17 धावा. नक्कीच कुठल्या संघाला खतरा असेल हे पाहावं लागेल, कारण 51 लक्षाचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे एशिलोन पालिवली संघ पाठलाग करताना पाहायला मिळतोय. एशिलोन पालिवली हा धनाजी पाटील निलकंठ पाटील आयोजित सारंगाव चषकामध्ये उपविजेता संघ देखील ठरला होता. चांगला परफॉर्मन्स एशिलोन पालिवली संघाने केलं होतं आणि त्या चषकामध्ये स्ट्रायकर फलंदाज गणेश धावडे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील ठरला होता. इथे मात्र ऑन साइडला खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चिन्ह निघून जाऊ विकी पाटील आणि अतुल पाटील यांचं देखील आगमन झालेले. आपले देखील बबन शेठ स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पलटू शॉट अमोल ठाकूर विरुद्ध आक्रमण सुरू केले गणेश धावडे याने. इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. धावडे या षटकामध्ये आपण पाहतो धावताना कमी दिसलेला आहे आणि मोठे फटके खेळताना जास्त दिसलेला आहे. इथे मात्र गणेश धावडे हा बाद टॉपरचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 ओपनर बॅक टू डगआउट. दोन्ही सलामीचे फलंदाज इथे मात्र बाद होऊन तंबूच्या आसरेला परतले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय पालिवली संघाकडून राजेश बसवंत. आव्हान 51 धावांचा आतापर्यंत धावपले धावा झालेल्या त्या 21 आणि इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 14 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 14 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे एशियन पालिवली संघाला. अमोल ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट रनने अमोल ठाकूर गोलंदाजी करताना आपण पाहतोय.
धावसंख्या 25-25, एक चुकीची दुरुस्ती. 25 धाव धावपल्यावर झलकल्या गेल्यात. इथे या दिशेमध्ये फरकटाना गोलंदाज डाऊन द लेग स्टंप. पंचांचा संबंध धाव मिळते वाईट चोपाने अव्वंतर. धावसंख्या 26-26. हे सुलेन पालवली संघ आपण बघतोय 51 टार्गेटचा पाठला करताना. इथे मात्र समोर केलेला आहे स्टँड अँड डिलिव्हर खडक. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 32 धावा. जे हायफर अँड ऍक्टिव्ह मेंबर आपण बघतोय धनाजी पाटील मास, ज्यांची गुप्त स्पर्धा संपन्न झाली गेल्या रविवारी आणि त्या चषकामध्ये विनर संघ ठरला होता दत्तुर्बा पिंपलास अल्पेश गायकवाड यांचा संघ. या ग्राउंडची देखील बारकाईने पाहणी करत आहेत आणि कमिंग सून कदाचित याच ग्राउंडवर त्यांचा मेगा इव्हेंट नाईट शो पाहायला मिळेल. कमिंग सून दिशे चॅम्पियन लीग, ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅच बायसायकल आणि प्रेम सूर्यवंशी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉट आणि फुल संजय चौधरी ऑनर आहेत आणि त्यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव 38 धावा. हो अतिशय इथे प्रयत्न चांगला पाहायला मिळत होता. क्षेत्ररक्षकाचा देखील झेल ड्रॉप केलाय, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 40. 11 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. यशलन पालवली संघ आपण बघूया इथून 10 चेंडूचा खेळ शेष आणि 10 चेंडू मध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे. लक्ष ते 51 धावांचं. प्रेम सूर्यवंशी बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा सामनागर फलंदाज संजय चौधरी. इथे समोर केलेल्या इनफिल्ड
धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते धावफलकावर 44 धावा. टीम ऑनर आपण पाहतोय चांगली कामगिरी करताना संजय चौधरी. प्रेम सूर्यवंशी पुन्हा एकदा सामने करून संजय चौधरी. अगदी चेंडूची चामडी लो दुसरा षटकार एक चौकार देखील त्याच्या बॅट मध्ये आलेला नाही. लवकर लवकर केवळ जिथे पंचाचं बोर्ड आकाशाकडे थोडी प्रतीक्षा करावी लागेल. ऐश्वर्याने पाहिलेल्या संघाला फिनिशर संजय चौधरी बनू शकला नाही, मात्र आपल्या संघाला विजयाच्या उंबाट्यावर आणलेला आहे. जांतराचा खारबाव संघाचा संघटक आपण आर के बिल्डर्स आणि सुमित कुमार कंपनी टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी रेडी राहायचं आहे. यामधील विजय संघ विपक्ष जांतराचा खारबाव हा सामना नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. केवळ एका धावेची आवश्यकता विजयासाठी ऐश्वर्याने पालवली संघाला मजबूत स्थितीमध्ये विजयाच्या उंबाट्यावर ऐश्वर्याने पालवली संघ पाहायला मिळत आहे. ताडाली संघाने चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता, मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांची कामगिरी कुठेतरी गोलंदाजीमध्ये खालेलं. फलंदाजीने चांगली कामगिरी केली होती, मात्र गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. म्हणूनच आपण पाहतोय की पालवली संघाचा पाठ खूपच आता जड झालेला आहे. कदाचित या षटकातच पालवली संघ हा सामना जिंकू शकतोय आणि विजयी धाव या षटकामध्ये हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन ऐश्वर्याने पालवली, अभिनंदन टीम ऑनर संजय चौधरी, हार्ड लक वरलदेव ताडाली, हार्ड लक भाविक बजागे. तर मॅनेजमेंट